श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येक वेळी इतरच लोक आपल्यावर अन्याय करतात, आपलं शोषण करतात. असं नसतंय, तर अनेकदा आपणच आपले गुन्हेगार असतोय. आपली भावनाशीलता, इतरांसाठी प्रमाणापेक्षा अधिक असलेला कळवळा, यातून स्वतःला सतत कर्तव्याच्या पिंजऱ्यामध्ये आपण बंदिस्त करणारे असतोय. आपण स्वतःच्या अधोगतीला जबाबदार असतोय. मोहक असले तरी पाश हे शेवटी पाशच असतात. अडकवून ठेवणारे, गुदमरून टाकणारे, त्यामध्ये मोकळीक, मनशांती कधी नसते. श्रोते हो, काही माणसं हे सगळं शक्य असून सुद्धा हे पाश जेव्हा झुगारून देण्याची हिंमत दाखवत नाहीत ना, तेव्हा कोणीही त्यांची मदत करू शकत नसते. कर्तव्य, जबाबदारी, भावनिक गुंतवणूक अशा जाणीवा योग्य ठिकाणी असल्या तर त्यातून थोडंसं का असेना समाधान मिळत असतंय. पण जेव्हा हे सारं एकांगी, एकतर्फी असतं, तेव्हा मात्र जाणीवपूर्वक स्वतःच्या भूमिकेचा विचार प्रत्येकानं डोळसपणे करायचा असतोय. आपल्या स्वतःप्रती देखील एक संवेदनशील भूमिका खूप महत्वाची असते, खूप गरजेची असते. स्वतःची काळजी, मनस्वास्थ्याचा विचार ही प्राथमिकता जेव्हा प्रत्यक्ष अस्तित्वात येईल ना, तेव्हा श्रोते हो, शोषण नावाची गोष्ट ही कुठेतरी मर्यादित होईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संसार हा नवरा आणि बायकोचा असतो. त्यामुळे मुलीच्या संसारात माहेरच्या माणसाने लक्ष देऊ नये आणि सासरच्या माणसाने पण मुलाच्या आणि सुनेच्या संसारात लक्ष देऊ नये. असं जर केलं तर सगळे सुखी राहतील. कारण संसार हा नवरा बायकोचा असतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा दोघांच्या मतानं घेतलं पाहिजे. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. वाळवंट दिसला की माणसाला पाण्याची जास्त आठवण येते. आपण कोणासाठी तरी पाणी होणं हे चांगलंच आहे, पण आपली किंमत त्याला फक्त वाळवंटातच गेल्यावर कळणार असेल तर ते चुकीचं असतं. स्त्रीला कोणी कितीही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू द्या, पण ती कायम त्याचेच राहते जो तिच्या मनावर राज्य करतो. छोटंसं आयुष्य आहे आपलं, त्यात भिकार आणि भंगार लोकांचं टेन्शन नाही घेत बसायचं. आईच्या पाया पडणं म्हणजे आकाशाला गवसणी घालणं. समोरचा कारण देऊन बोलणं बंद करायला लागला की आपण समजून जायचं आपला खेळ संपलाय त्यांच्या आयुष्यातून. आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही डिलीट करावं लागतं, मोबाईल मधून आणि मनामधून सुद्धा. खरंच आयुष्य जिथून चालू होतं तिथंच संपतं. कारण मुलीला जावई घेऊन जातो आणि मुलाला सून. खरंच जगणं खूप अवघड असतं. जो कष्टानं उभं करतो त्याला गमवायची भीती कधीच नसते. कारण त्यानं ते कष्ट करून मिळवलेलं असतं, कुणाला लुबाडून नाही. काही लोक आपल्याकडूनच शिकतात आणि आपल्याला शिकवतात. खरं तर काही लोक अशी पण असतात जे गाढवावर बसण्यालायक सुद्धा नसतात आणि त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवत असतो. तुम्ही जितकं कमी बोलाल तितकं तुमचं शब्द प्रभावी होत जातील. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याच चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे.
जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा मुकी माणसं सुद्धा आपल्यावर तोंड सुख घेत असतात. कोणीतरी आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत असताना शांत राहण्यात एक वेगळाच आनंद असतो. ज्या घरात मुली जन्माला येतात त्या घरचा बाप राजा माणूस असतो, कारण मुलींना वाढवण्याची क्षमता ही प्रत्येकामध्ये नसते. आपण कोणासाठी काय केलंय हे जसं लक्षात राहतं, तसंच कुणी आपल्यासाठी काय काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवत चला, म्हणजे जगणं अजून सोपं होतं. एखाद्याला तितका सन्मान द्या जितक्या सन्मानाचा तो पात्र आहे. गरजेपेक्षा जास्त सन्मान लोकांच्या पचनी पडत नसतो. चुकीच्या गोष्टींचा उघडपणे विरोध करा. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, तळव चाटणाऱ्यांचा नाही. प्रेम असो किंवा अन्न, जर तुम्ही एखाद्याला जास्त दिलं तर तो अपूर्ण सोडतो. कुणाला परिस्थिती कळत नाही, कुणाला भावना कळत नाही. हा ज्याच्या त्याच्या समजूतदारीचा विषय असतो. कुणाला कोरा कागद सुद्धा समजतो, तर कुणाला संपूर्ण पुस्तक ही समजत नाही. लोक आपल्याबद्दल काय काय बोलतात याची भीती कधीच बाळगू नका, कारण काही लोकांचा जन्मच फालतू बडबडीसाठी झालेला असतो. मीठ भाकर खाऊन झोपी जा, पण आपल्या माणसांकडून मदतीची भीक मागू नका, कारण जेवढे ते देतात त्यापेक्षा आधी ते सुनावून दाखवतात. आपल्यावर वार करणारे हे आपलेच असतात आणि खबरी देणारे सुद्धा आपलेच असतात. आणि नेमकं या सगळ्या गोष्टी वेळ निघून गेल्यावरच कळतात. तिरस्कार करणाऱ्यांनी सुद्धा आपल्याला खांद्यावर घेऊन मिरवावं, इतकं मोठं यश त्यांच्या थोबाडावर मारावं. दुसऱ्यांच्या चुकावर PhD करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन करावं. आपलंच आयुष्य जर फाटकं असेल तर ठिगळ दुसऱ्याच्या आयुष्याला लावून चालत नसतं. निंदा केल्याशिवाय चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळत नाही. निंदा करणाऱ्यांचा आभार माना. हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमांना शिवणाऱ्या सुया या गंजत असतात.